महानगरपालिका हद्दीतील बाळे परिसरातील प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहारात 12,15,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंडू बाबू कक्काडे आणि सरस्वती बंडू कक्काडे राहणार मुकुंदनगर सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सुधीर विठ्ठल सुरवसे राहणार अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार मार्च 2020 ते मार्च 2022 या कालावधीत आरोपींनी बाळे येथील नंदादीप अरण्यममधील प्लॉट क्रमांक 29 विक्रीस असल्याचे सांगून सुरवसे यांना प्लॉट खरेदी करण्यास प्रवृत्त केले. संबंधित प्लॉटच्या खरेदीसाठी सुरवसे यांनी वेळोवेळी एकूण 12,15,396 रुपये आरोपींना दिले. मात्र संपूर्ण रक्कम स्वीकारल्यानंतरही आरोपींनी संबंधित प्लॉटचे खरेदी खत करून दिले नाही. तसेच विविध कारणे सांगून टाळाटाळ करत राहिले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरवसे यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत फौजदार चावडी पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून आरोपींकडून अधिक माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्लॉट खरेदी विक्री व्यवहारांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच व्यवहार करावेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.